अवतरणिकेचा अध्याय हा सरस्वती गंगाधराचा नसून मागाहून कोणीतरी रचला आहे, परंतु तो उपकारकच आहे असे कैलासवासी रा. कृ. कामत म्हणतात. इतकेच नव्हे तर श्री. गुर्जर नावाच्या गृहस्थांनी शके 1796 मध्ये मुंबईच्या निर्णयसागर छापखान्यात मुद्रित केलेले शतश्लोकी गुरुचरित्र नावाचे पुस्तक म्हणजेच हा अवतरणिका अध्याय होय, हेही ते स्पष्ट करतात. श्री. अप्रबुद्ध यांना सायनदेवाने अवतरणिका रचली असावी असे वाटते, परंतु त्याला ठोस आधार नाही. 52 अध्यायांमुळेच 49 व 53 अध्याय असलेल्या पोथ्याही आढळतात. गाणगापुरात उपलब्ध झालेली पोथी 50 अध्यायांची होती. कैलासवासी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या मते गुरुचरित्रात मंत्रशास्त्रातील एक अध्याय होता. तथापि श्रीगुरूंच्या आज्ञेवरून तो वगळण्यात आला. कदाचित खुद्द सरस्वती गंगाधरांनी देखील तो काढून टाकलेला असावा आणि म्हणूनच त्यांनी संशोधित केलेल्या प्रतीत काशीयात्रेचा अध्याय आहे. याचा अर्थ असा की गुरुगीते ची मूळ संहिता सायनदेवाकृत असावी किंवा ती सरस्वती गंगाधरांची स्वतंत्र कृती असावी, असे काही जाणकारांचे मत आहे. श्री नृसिंह सरस्वतीचे एक शिष्य सिद्ध यांच्या सेवेतच असत. त्यांनीच हे गुरुचरित्र आपल्या नामधारक नामक शिष्यास सांगितले अशी कल्पना करून त्याच चरित्राचा विस्तार सरस्वती गंगाधरांनी केला. गाणगापुरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेले उत्तरकंची किंवा कडगंची हे त्यांचे मूळ गाव. गुरुचरित्राच्या 3ऱ्या अध्यायात सिद्धमुनींनी आपल्याकडील पुस्तक दाखविले असा स्पष्ट उल्लेख नामधारक करीत आहे. श्री गुरुचरित्र महिमन तेचे आम्हा अमृतपान सदा सेवितो याची गणे म्हणून पुस्तक दाखविले. गुरुचरित्र 3.8 त्याचप्रमाणे 11व्या अध्यायात महाराष्ट्र भाषेंकरुनी टीका सांगतसे सरस्वती गंगाधरा. गुरुचरित्र 11 ते 107 व 28व्या अध्यायात पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारून महाराष्ट्र भाषेकरून सांगे सरस्वती गुरुदार. गुरुचरित्र 28 ते 194 असा उल्लेख आलेला आहे. याचा अर्थ असा की सिद्धमुनी यांच्याकडील पुस्तक संस्कृतातच असण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र सारस्वत पुरवणीत कैलासवासी डॉक्टर शं. गो. तुळपुळे यांनी हाच मुद्दा अधिक स्पष्टपणे मांडला आहे. सिद्धमुनी नामक स्वामींच्या एका शिष्याने त्यांचे त्रोटक चरित्र यापूर्वीच संस्कृतात लिहिले होते. त्याचाच अनुवाद प्राकृतात गुरुचरित्रकारांनी केला असावा असे डॉक्टर रा. चीन. व्हेरे यांचेही मत आहे. सरस्वती गंगाधर हे कानडी ब्राह्मण असून त्यांची मातृभाषा कन्नड आणि डॉक्टर द. रा. बेंद्रे यांनी दर्शविल्याप्रमाणे गुरुचरित्राचा शेवट कानडी भाषेतील पदांनी झालेला आहे. हे जरी किती खरे असले तरी मूळ गुरुचरित्र कानडीत असावे असे म्हणता येत नाही. गुरुचरित्र मूळ कोणत्याही भाषेत असले तरी त्याचे लेखन श्रीगुरूंच्या आज्ञेने झाले आहे अशी सरस्वती गंगाधराची दृढ श्रद्धा आहे. निरोप देतम ते पर्येसी चरित्र आपुले विस्तारी म्हणे ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी आज्ञा असे श्रीगुरूची म्हणून वाचे बोलतसे. गुरुचरित्र 1.52-53-56 किंबहुना श्रीगुरु वाक्यमस कामधेनू असल्यामुळे आपण हे लेखन करीत आहोत असे गुरुचरित्रकारांचे सांगणे आहे. गुरुचरित्रात काव्य आहे, परंतु ते पंडिती नाही. निवेदन आहे, परंतु प्रतिपादन नाही. प्रतिभाविलासाचे प्रदर्शन नाही, तसेच अद्भुताचे आकर्षणही नाही आणि म्हणूनच हा ग्रंथ अजरामर झाला आहे. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.